एक 18 वर्षाची मुलगी मिठाईच्या दुकानामध्ये जाते. मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर ती मिठाईवाल्याला म्हणते की दादा चांगली मिठाई द्या. जर मिठाई चांगली नाही दिली ना पुढच्या वेळेस मी दुकानात येणार नाही. आणि तो मुलगाही हसून म्हणतो काही काळजी करू नका, तुम्हाला मी एकदम चांगल्या अशा प्रकारची मिठाई देतो. मुलीने ती मिठाई घेतलेली आहे. ती घरी जाते. घरी गेल्यानंतर सगळ्यांना मिठाई देते. सगळे मिठाई खातात. सगळे खुश होतात. त्यानंतर बरेच दिवस ती मुलगी मिठाईवाल्याकडे जात नाही. पण एक दिवस पुन्हा त्या मुलीचं त्या मिठाईवाल्याच्या दुकानात जाणं होतं. मिठाईच्या दुकानात गेल्यावर ती मुलगी मिठाईवाल्याला म्हणते की मागच्या वेळेस तुम्ही जी मिठाई दिली होती ती घरच्यांना खूप आवडली. आता मला ती मिठाई नकोय, मला दुसरी मिठाई पाहिजे, पण ती सुद्धा चांगल्या प्रकारची मिठाई द्या जेणेकरून घरच्यांना आवडली पाहिजे. मुलगा पुन्हा मिठाई पॅक करतो, तिला देतो. मुलगी हसून त्याच्याशी संवाद साधते आणि निघून जाते. नंतर आधीमध्ये पुन्हा त्या मुलीची त्या मुलाबरोबर भेट होते. हलकसं बोलणं होतं. हळूहळू ओळख वाढत जाते आणि मग त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं. एकमेकांना नंबर दिला जातो आणि नंतर मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर काही दिवसानंतर मुलगी तिच्या आईवडिलांना सांगते, मुलगा त्याच्या आईवडिलांना सांगतो. त्यावेळेस मुलीच्या घरच्यांना आश्चर्य वाटतं, कारण मुलगा हा शिकलेला नव्हता आणि त्यांची मुलगी तर शिकलेली होती आणि मुलीच्या घरी संपत्तीही भरपूर होती. मुलीचे आई वडील मुलीला समजवण्याचा प्रयत्न करतात की तू त्या मुलाबरोबर लग्न करू नको, त्याचं शिक्षण कमी आहे, तुझं शिक्षण जास्त आहे, चांगला मुलगा तुला मिळून जाईल. परंतु ती मुलगी ऐकत नाही, कारण ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. ती घरच्यांबरोबर भांडण करते, घरच्यांकडून लग्नासाठी होकार मिळवते आणि नंतर मग या दोघांचं लव्ह मॅरेज होतं. दोघंही लग्न करतात, सुखाने संसार करायला लागतात. हा जो मुलगा आहे तो अडाणी होता, परंतु त्याला शिक्षणाची किंमत माहीत होती. तो त्याच्या बायकोला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, तुला मी पुढे शाळा शिकवीन. एकदा तो तिला विचारतो, मला सांग सगळ्यात मोठी नोकरी कोणती? त्यावेळेस ती मुलगी सांगते की सगळ्यात मोठी नोकरी ही कलेक्टरची नोकरी. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, मी तुला एक दिवस कलेक्टर बनवणार. तो पोरगा मेहनत करायला लागतो, पैसे कमवायला लागतो, कारण त्याला त्याच्या बायकोला कलेक्टर करायचं असतं. परंतु एक दिवस त्या मुलाचा मृत्यू होतो. मुलीच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मुलगी धया रडायला लागते. गावातल्या लोकांना, आसपासच्या लोकांना वाईट वाटतं की या मुलीसोबत काय झाले. दोघांचा सुखाचा संसार होता, दोघांचा आनंदाचा संसार होता. आपल्या बायकोला कलेक्टर करायचं म्हणून हा मुलगा कष्ट करत होता, तिला शाळा शिकवत होता. कलेक्टर करण्यासाठी तिला त्यानं क्लासही लावले होते. त्याला जरी शिक्षणातलं काही कळत नव्हतं तरी तो त्याच्या बायकोला कलेक्टर करण्यासाठी खूप कष्ट घेत होता. गावातले सगळे लोक हळहळ व्यक्त करत होते. मुलाचे आई वडील आणि त्याची बायको ढसाढसा रडत होते. सुरुवातीला त्या मुलाचा अपघात झालाय असं वाटत होतं, परंतु नंतर समोर येतं की त्या मुलाचा खून झालाय. का बरं त्या मुलाला कोणी मारला असन? नेमकं त्या मुलाच्या बाबतीत काय झालं असेल? त्या मुलाचा मृत्यू कसा झाला असेल? हे सगळं आपण आजच्या कहाणीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके. पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या सत्य घटनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तारीख आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि ठिकाण आहे छत्तीसगड राज्यामधील रायपूर या शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेलं खसेरा हे गाव. आणि खसेरा या गावाची ही घटना आहे. या गावात महिला रोशनी, तिचा नवरा किशोर सारथी या दोघांनी प्रेमानं लग्न केलेलं आहे. हे दोघं सुखामध्ये आनंदामध्ये राहत आहेत. एक दिवशी कामावरून तिचा नवरा घरी येतो. घरी आल्यानंतर पाहतो तर त्याची बायको जरा दुःखामध्ये असते, चिंतेत असते. त्यावेळेस हा किशोर रोशनीला विचारतो, नेमकं काय झालं, काय एवढी चिंतित आहे? त्यावेळेस रोशनी सांगते की माझी बहीण आजारी पडलेली आहे आणि मला असं वाटतंय की तिला तुम्ही घेऊन यावं. तुम्ही जर तिला घेऊन आले तर ती काही दिवस आपल्यापाशी राहील आणि तिला बरं वाटलं की आपण पुन्हा नेऊन सोडू. आणि माझ्या माहेराला पण फक्त आई वडील आहेत, त्यांचंही वय झालेलं आहे, त्यांना माझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तिला आपल्याकडं 7-8 दिवसांसाठी घेऊन यावं. तिचा नवरा किशोर म्हणतो की याच्यामध्ये काळजी करण्यासारखं, मी आता जातो आणि तुझ्या बहिणीला घेऊन येतो. कारण हे जे खसेरा गाव आहे, या खसेरा गावापासून 10 ते 12 किलोमीटरवरच त्याची सासरवाडी असते आणि त्या गावाचं नाव बिटिया. तो म्हणतो की मी आता जातो आणि तुझ्या बहिणीला घेऊन येतो. हा मुलगा गाडी घेतो आणि त्याच्या मेहुणीला आणायला निघतो. रोशनी तिच्या माहेरी फोन करते आणि तिच्या बहिणीला सांगते की तुझे दाजी तुला न्यायला येणार आहेत. ते घरी आले की त्यांच्याबरोबर तू आमच्याकडे ये, 7-8 दिवस राहा, बरं वाटलं की तुला पुन्हा आम्ही नेऊन सोडू.
परंतु उशीर खूप झालाय, आता 8 वाजता ते निघालेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबून होऊ नका, लवकर त्यांना माघारी पाठवा. संध्याकाळचे 9 वाजतात, 10 वाजतात, परंतु किशोर काही माघारी येत नाही. रोशनी पुन्हा तिच्या माहेरी फोन करते आणि विचारते की माझे मिस्टर तुमच्याकडे आलेत का? त्यावेळेस माहेरची माणसं सांगतात की तुझा नवरा आमच्याकडे आलेलाच नाही. त्यावेळेस रोशनीला काळजी वाटते. रोशनी तिचे सासू सासऱ्यांना सांगते की हे माझ्या बहिणीला घेण्यासाठी माझ्या माहेराला गेले होते, पण ते अजून आलेले नाहीत. आई वडीलही काळजी करायला लागतात. त्यामुळं मग रोशनीचे सासरे, जे चुलत सासरे आणि शेजारी पाजारचे 4-5 लोक किशोरला पाहण्यासाठी बितिया या गावाच्या दिशेने जायला निघतात. ते त्या ठिकाणी जातात, इकडे तिकडे पाहतात, पूर्ण रस्त्यावर पाहतात, परंतु त्यांना किशोर कुठेही दिसत नाही. रात्री 12 वाजता ते पुन्हा माघारी येतात. ते सगळे घरी येतात. घरी आल्यानंतर ते सगळे विचार करतात की उद्या आपण हरवल्याची पोलीस केस देऊया. दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी सकाळी 6 वाजता रोशनीच्या घरी एक फोन येतो आणि त्या फोनवर सांगितलं जातं की या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि किशोर सारथी या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. रोशनी रडायला लागते. घरातले सगळे रडायला लागतात. हे सगळे ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी पोलीस आधीच आलेले असतात आणि मग सगळे पाहतात नेमकं काय प्रकरण आहे. तर त्याची गाडी एका साईडला पडलेली असते. गाडीला जोरदार धडक बसली आहे असं दिसत होतं. गाडीचा चुना झाला होता आणि किशोरही मृत अवस्थेत साईडला पडला होता. त्या गोष्टीचा पंचनामा होतो. एक अपघाती निधन म्हणून नोंद केली जाते. घरच्यांनाही वाटतं की रात्रीच्या अंधारामध्ये कुठल्या तरी गाडीने धडक दिली असावी आणि किशोरचा मृत्यू झालेला असावा. त्यामुळे हे सगळं प्रकरण या ठिकाणी थांबल्यासारखं होतं. पोलिसही पंचनामा करून निघून जातात. पण पंचनामा करणाऱ्या पोलिसांमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर होते, प्रशांत शुक्ला. यांच्या मनामध्ये काहीतरी शंका असते. कारण ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरापर्यंत अपघात झालेल्या मुलाची बॉडी फरफटत नेली असं वाटत होतं. कारण त्या ठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. यावरून प्रशांत शुक्ला याच्या मनामध्ये अशी शंका आली की हा अपघात नसावा, हा घातपात असावा. आणि मग या दृष्टीनं हे पोलीस अधिकारी चौकशी करायला चालू करतात. सुरुवातीला पोलीस ज्याचा खून झालाय त्याचे कॉल रेकॉर्ड चेक करतात. तर त्यांना त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये काही आढळत नाही. नंतर आई वडिलांचे कॉल रेकॉर्डिंग चेक करतात. त्यामध्येही त्यांना असं काही आढळत नाही. नंतर त्याच्या बायकोचा मोबाईल ते चेक करतात. त्यांना असं दिसून येतं की एका नंबरवरती सगळ्यात जास्त आणि वारंवार बोलणं होते. ज्यावेळेस पोलीस त्या नंबरचं डिटेल चेक करतात तर त्यावेळेस त्यांना कळतं की हा जो नंबर आहे दिनेश नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. आणि त्या दिनेशला पकडतात आणि ही जी रोशनी आहे हिलाही पोलीस अटक करतात. पोलीस स्टेशनला घेऊन जातात. त्या दोघांवरती दबाव टाकतात. त्यांना विचारतात खरं सांगा नेमकं काय प्रकरण आहे. सुरुवातीला हे कबूल करत नाहीत. तसं कुठलाही आरोपी सुरुवातीला गुन्हा कबूल करतच नाही. नंतर ज्यावेळेस त्यांना पोलिसची खाका दाखवला जातो त्यावेळेस मग ते दोघंही कबूल करतात की आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि आमच्या प्रेमामध्ये याची अडचण होत होती. त्यामुळे मग आम्ही कुलदीप आणि देवेंद्र या दोन व्यक्तींची मदत घेतली. सगळा प्लॅन करून कुलदीप आणि देवेंद्र या दोघांना पैसे देऊन किशोरच्या गाडीला धडक मारायला लावली. या दोघांनीही त्याच्या गाडीला, त्याच्या टू व्हीलरला धडक मारली. एक वेळेस नाही तर 3 वेळेस धडक मारली आणि त्यामध्ये किशोरचा मृत्यू झाला. रोशनी आणि दिनेश त्यांचा गुन्हा कबूल करतात. पोलीस त्यांना अटक करतात. त्यांना कोर्टासमोर हजर केलं जातं. त्यांना शिक्षाही होते. मित्रांनो, हे सगळं प्रकरण नेमकं काय सांगतंय? हे प्रकरण सांगतंय की सध्या आपली सामाजिक परिस्थिती कशा प्रकारे बिघडत चाललेली आहे. एक मुलगी की ज्या मुलीनं आपल्या आईवडिलांबरोबर भांडणं केले, आपल्या प्रियकराबरोबर लग्न करायचंय म्हणून, आणि जो आपला प्रियकर जो अडाणी आहे परंतु तो आपल्या बायकोला कलेक्टर करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत आहे, अशा नवऱ्याचा एक बायको विश्वासघात करते. मग या सगळ्या गोष्टीला प्रेम म्हणायचं का काय हे तुम्हीच ठरवा. परंतु अशा घटना समाजामध्ये वारंवार वाढत आहेत. मित्रांनो, आजची कहाणी सांगून तुम्हाला घाबरायचं नाही किंवा तुम्हाला पॅनिक करायचं नाही. परंतु समाजात घडणाऱ्या अशा घटना आपल्याला सावध करतात, सतर्क करतात आणि अशा घटनेतून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे ज्या तरुण मुली आहेत या तरुण मुलींना सांगणं हवं, नेमकं आपण एखाद्याकडे जर आकर्षित झालो ते नेमकं प्रेम आहे का आकर्षण हे समजून घ्यायला हवं. आणि आईवडिलांनीही आपल्या मुलांच्या संपर्कात राहायला हवं. कारण आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तरुण मुलं कधी कोणाकडे आकर्षित होतील आणि चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडतील हे सांगता येत नाही. आणि अशा प्रेम प्रकरणामुळेच सध्या खुनाच्या अनेक घटना घडत आहेत. मित्रांनो, आजची कहाणी या ठिकाणी संपते.
शेवटी पुन्हा एकदा सांगणं की जर तुमचा कोणाचा वाढदिवस असेल, तुमच्या घरच्यांचा वाढदिवस असेल, तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल, तर कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव आणि त्याची जन्मतारीख लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभाग घेऊया. मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एखाद्या सत्य घटनेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.